तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मराठवाड्यामध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत अशा मराठा बांधवांना मराठा कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात येत आहे। आज हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते 50 प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं। त्यानंतर मराठा बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आलाय। आता आमच्या लेकरा बाळांचं कल्याण होईल अशी भावना प्रमाणपत्र स्वीकारलेल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। दादा काय सांगाल एकूणच कशा पद्धतीने काय हे डॉक्युमेंट मिळाल्यानंतर काय वाटतं? शिंदे समिती जी स्थापन झालेली होती त्यानुसार आम्हाला प्रमाणपत्र मिळालं, पण अनेक अशा बांधव आहेत माझे ते मागे राहिलेले आहेत। तर हैदराबाद गॅजेटनुसार त्याला हे प्रमाणपत्र देण्यात यावं अशी माझी सरकारकडे विनंती आहे। तुम्हाला काय वाटतंय फायदा होईल ह्या सगळ्याचा? आता अशा पद्धतीचा अनेक वर्ष अन्याय झाला असं वाटतंय? निश्चितच होईल। आमचे जे मुलं बाळ होते ते आतापर्यंत शिक्षण घेऊन घरी राहायची वेळ येऊ लागली, याच्यामुळे त्यांचं काही ना काहीतरी फायदा होणार झाला। पण हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर एक महत्वाचा आनंद जो आहे अनेक वर्षानंतर पहिल्यांदा पाहायला मिळतो। अनेक संघर्ष झाले, बरेचसे मोर्चे काढले, आंदोलन केले, जरांगे पाटील स्वतः लढले। काय वाटतंय तुम्हाला आज दादा जरांगे पाटील यांच्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे आणि त्यांनी त्यांच्या लेकरं बाळ पूर्ण संसार त्याग करून मराठा समाजासाठी एवढा लढा घेतला त्यांनी मोठा की भरपूर मोठा लढा घेतला आणि याच्यापासून आमचे मराठा समाजाचे जे लेकरं आहेत ते नोकरीपासून खूप वंचित होते। तिथून आता भरपूर फायदा होणार इथून। आज आम्हाला जसं मिळालं तसं प्रत्येकाला मिळावं असं आमचे म्हणणं आहे। पूर्ण मराठवाड्यामध्ये आज वेगवेगळ्या मंत्र्यांच्या हस्ते मराठा कुणबीची प्रमाणपत्र वाटण्यात येत आहे। यामुळे मराठा समाजाला कुठेतरी आता मोठा आनंद झाल्याचं पाहायला मिळतंय। पुणे जर्नलिस्ट गणेश सह गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली।